नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण महावितरणकडनं जी कनिष्ठ सहाय्यक म्हणजेच ज्युनियर असिस्टंट पदांची ॲडव्हर्टाइजमेंट डिसेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध झाली होती। तर त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत। तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन 1 मार्च 2024 ते 20 मार्च 2024 दरम्यान करू शकता। तर मित्रांनो ही डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आता आपण पाहूया। तर यामध्ये टोटल जागा जर आपण पाहिल्या तर त्या जागा असणार आहेत 468 जागा। तुम्ही कास्टनुसार वॅकन्सी पाहू शकता। परमनंट भरती आहे मित्रांनो, त्यामुळे नक्कीच आपल्याला अप्लाय करायचं आहे। ओके, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोस्टचं नाव पाहिलं तुम्ही ज्युनियर असिस्टंट आहे। अकाउंट्समध्ये या जागा असणार आहे मित्रांनो। पे स्केल असणार आहे 3rd। ओके, ग्रुप 3 ची पोस्ट आहे मित्रांनो बेसिकली ही। एज लिमिट मॅक्सिमम एज हे तुमचं 30 वर्ष असणार आहे। जर तुम्ही SC, ST, OBC, EWS असाल तर तुम्हाला 5 वर्षाची रिलॅक्सेशन सूट मिळेल, म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता। ओके, तर खाली या ठिकाणी जर एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं आपण तर तुमचं BCom, BMS, BBA विथ MSCIT किंवा इक्विव्हॅलेंट जर काही झालं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। एक्सपिरियन्स या ठिकाणी कुठलाही लागत नाही आहे। फ्रेशर असेल तर अप्लाय करू शकता। जर तुमचं सिलेक्शन होतं तर तुम्हाला पहिल्या वर्षाला 19,000 पगार मिळेल, सेकंड इयरला तुम्हाला 20,000 पगार मिळेल आणि थर्ड इयरला तुम्हाला 21,000 पगार मिळेल। त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जो काही पे स्केल असेल त्या पे स्केलनुसार तुम्हाला मिळेल पगार। ओके, त्याचबरोबर तुम्हाला अलाउन्सेस वगैरे मिळतील। एकदम जेन्युइन ॲडव्हर्टाइजमेंट आहे, त्यामुळे नक्कीच मला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर खाली येऊया, बाकीचे पॉईंट्स या ठिकाणी पाहूया। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही रिझर्वेशन वगैरे आहे त्याची डिटेल्स तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। जर डायरेक्ट आपण सिलेक्शन प्रोसेसवरती येऊया मित्रांनो, बेसिकली तुम्हाला या ठिकाणी एक पेपर द्यायचा आहे। त्या पेपरवरती तुमचं फायनल सिलेक्शन होईल। तर पेपर जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 2 मुख्य भाग आहेत। पहिला जो घटक असणार आहे तो असणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज। त्यासाठी तुम्हाला 50 प्रश्न असतील, 110 गुण त्या ठिकाणी असतील। त्यानंतर सेकंड सेक्शन जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज असेल, रिझनिंग असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, मराठी लँग्वेज असेल, ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील। टोटल मित्रांनो परीक्षेसाठी तुम्हाला 130 क्वेश्चन असतील, 150 मार्काचा हा पेपर असेल आणि 2 तासाचा कालावधी असेल। 1/4चं निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि चॅनलमध्ये नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। धन्यवाद।